नमस्कार, मी रेणुका आणि या बुलेटिनमध्ये आता आपण बघणार आहोत बातम्या वेगवान स्वरूपात आणि सुरुवातीची बातमी आहे जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सचा 3 दिवसांचा अधिकृत दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसहून भारताकडे रवाना झाले. त्याआधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनी, डेन्मार्कला भेट दिल्यानंतर फ्रान्समध्ये जेव्हा ते दाखल झाले तेव्हा त्यांचं स्वागत करण्यात आलं तेव्हाची दृश्य आपण बघतोय. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांची पत्नी ब्रिजिट यांनी पॅरिसमधल्या एलिसी पॅलेसमध्ये त्यांचं असं स्वागत केलं होतं. युक्रेनचं युद्ध आणि इतर जागतिक आव्हानांवर या भेटीत चर्चा झाल्याचं कळतंय. फ्रान्सचे परराष्ट्र, संरक्षण आणि अर्थमंत्रीही यावेळी उपस्थित होते. 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींचा हा 5वा फ्रान्स दौरा होता. आता बातम्या युक्रेन संदर्भातल्या डोनेस्कच्या बाहेरच्या माकीविका या शहरामध्ये तेल डेपोवर गोळीबार झाला होता. युक्रेनच्या गोळीबारात एक व्यक्ती ठार झाल्याची माहिती कळते. 2 जखमी झाल्याचा दावा काही अधिकाऱ्यांनी केलेला आहे. माकिव्का शहरामध्ये तेल डेपोवर झालेला हा गोळीबार आपण बघतोय आणि हल्ल्यानंतर 5000 टन क्षमतेच्या तेलाच्या 4 टाक्यांना आग लागली असा दावा त्यांनी एका निवेदनातून केला. अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन सेवांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी संबोधित केलं देशाला आणि त्यावेळी रशियन सैन्यानं मरियोपोलमधल्या अझोस्टालवर बॉम्ब हल्ला सुरूच ठेवलाय आणि या ठिकाणी निर्वासन कराराचं उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 156 जण झापोरिझ्याला पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. बहुतेक ठिकाणी महिला आणि मुलांनी स्टीलवर्कच्या म्हणजे हे जो प्लांट होता त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यातल्या तळघरातल्या बंकरमध्ये 2 महिन्यांहून अधिक काळ बचावासाठी वास्तव्य केलं होतं. हा नक्कीच कोणाचाही विजय नाही, मात्र मला विश्वास आहे आपल्या लोकांना वाचवण्याची खूप मोठी संधीही आहे असं देखील झेलेन्स्की यांनी म्हटलंय. रणगाड्याच्या सहाय्यानं रशियन सैन्यानं बोगदे आणि बंकर्सच्या माध्यमातून 11 चौरस किलोमीटर अंतरावर पसरलेल्या विस्तीर्ण भागामधून या हल्ल्याला सुरुवात करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात युक्रेनियन सैन्यानं खार्किव्ह प्रदेशातल्या किमान 11 गावांवर हल्ल्यांपासून नियंत्रण मिळवल्याचं कळतंय. त्यापैकी बहुतेक गावं 2 महिन्यांपासून अधिक काळ रशियन सैन्याच्या ताब्यात होती. सोमवारी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेच्या संरक्षण दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार युक्रेनच्या सैन्यानं 48 तासात रशियन सैन्याला खार्किव्हपासून मागे हटवण्यात यश आलंय. रशियन हवाई बॉम्ब हल्ल्याचं सावट मात्र अजूनही इथे कायम आहे. काही लोकांना आता शहराच्या पूर्वेला सुमारे 40 किलोमीटर लांब हटवण्यात आल्याचं कळतंय अशी माहिती डोनबस प्रदेशातील लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. रशियन हल्ल्यांमुळे पश्चिम युक्रेनमधल्या लिव्ह शहराला लक्ष्य केल्याचं स्पष्ट झालंय. महापौर आंद्री सदोबी यांनी दावा केल्याप्रमाणे हल्ल्यात 2 जण जखमी झाले. मंगळवारी एका व्हिडिओद्वारे त्यांनी ही माहिती दिली. इथल्या 3 पॉवर सबस्टेशन आणि 2 वॉटर पंप स्टेशनचं प्रचंड नुकसान झालंय, ज्यामुळे शहरातला वीज पुरवठा देखील खंडित झालाय. रात्री 8:30च्या आधी विविध दिशांनी इथे हल्ले झाले. मंगळवारी सुमारे 1.5 तासाच्या हवाई हल्ल्यानंतर शहरात सायरन वाजले आणि संपूर्ण देशभर याचा परिणाम होत होता. या शहरातून किमान 4 वेळा स्फोटाचे आवाजही ऐकू आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अल्बामामधल्या लॉकहीड मार्टिन प्लांटला भेट दिली. बालाविरोधी शस्त्र इथे तयार केली जातात. क्षेपणास्त्र तयार केल्याबद्दल बायडन यांनी कामगारांचे आभार मानलेत. रशियाच्या आक्रमणाला युक्रेनच्या कठोर प्रतिकारासाठी गेम चेंजर अशी अमेरिकेनं म्हणून ही शस्त्र निर्मिती केल्याचं कळतंय. अमेरिका युक्रेनला थेट शस्त्र पाठवणं सुरू ठेवेल, त्याचबरोबर आर्थिक आणि मानवतावादी मदत देखील देणं सुरू ठेवेल असंही बायडन यावेळी म्हणाले. युक्रेनच्या नागरिकांना मदत केली जाईल याची खात्री करण्यासाठी आम्हाला अधिक पैशांची आवश्यकता लागू शकेल असं देखील बायडन यांनी म्हटलंय. रशियाबरोबरचं देशाचं एकीकडे हे युद्ध सुरू असताना अमेरिकेचं शिष्टमंडळ पश्चिम युक्रेनमधल्या लिव्ह इथे दाखल झालेलं आहे. इथल्या दूतावासाच्या चार्ज डी अफेअर्स क्रिस्टिना क्वेन या राजकीय घडामोडींवर लक्ष टाकण्यासाठी शहरातल्या एका पत्रकार परिषदेत उपस्थित होत्या तेव्हाची दृश्य आहेत. कीव इथल्या दूतावासातून अमेरिकेनं आपल्याला बाहेर काढलं आणि युद्धाआधी इथले लिव्हला आणण्यात आलेलं आहे. नंतर फेब्रुवारीमध्ये रशियानं हल्ला केल्यानंतर पूर्णपणे या सगळ्या घडामोडींचा आढावा त्यांनी घेतला. अलीकडच्या काळात अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अर्थात अँटनी ब्लिंकन यांनी युक्रेनला भेट दिली होती आणि इथे शिष्टमंडळ लवकरच परत येईल असं आश्वासन देखील दिलं होतं. अमेरिकेच्या सभागृह नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी युक्रेनच्या शिष्टमंडळाच्या दौऱ्याचं नेतृत्व केल्यानंतर त्या राजधानीत परतल्या तेव्हाची दृश्य आहेत. अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींनी देशाला रशियन आक्रमणाशी लढण्यासाठी मदत करण्याबद्दल अधिक सहकार्य करणार असल्याचं वचन दिलंय. पेलोसींनी गेल्याच आठवड्यात या संदर्भात मंजूर केलेल्या कायद्यावर स्वाक्षरी केली होती.
2022चा युक्रेन डेमोक्रेसी डिफेन्स लेंड लीज कायदा असं त्याला संबोधलं जातं. आता अध्यक्ष जो बायडन यांची स्वाक्षरी यावर अपेक्षित आहे. या कायद्याचं उद्दिष्ट दुसऱ्या महायुद्धातल्या लष्करी लेंड लीज कायदा अद्ययावत करणं आणि युक्रेनला मदत पाठवण्याची प्रक्रिया सुलभ करणं असं आहे. रशियन सैन्यानं एका आयलंडच्या आसपास तुर्कस्तान निर्मित 3 ड्रोन नष्ट केले. त्याच प्रकारचे ड्रोन वापरून इथल्या आयलंडजवळच्या काळ्या समुद्रातल्या 2 लहान रशियन गस्ती नौका नष्ट केल्याचा दावा देखील युक्रेननं केलेला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये इस्कंदर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये असल्याचं यात दाखवण्यात आलंय. रशियन सैन्यानं दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या सैन्यानं याचा प्रणालीचा वापर करत पूर्वेकडच्या डझनभर युक्रेनच्या लष्करी भागांवर हल्ला केला. राजधानी कीव ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरलेल्या व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या लक्ष आता युक्रेनच्या पूर्वेकडच्या औद्योगिक केंद्र असलेल्या डोनबासकडे वळवलंय. 2014 पासून मॉस्को समर्थित फुटीरतावादी युक्रेनच्या सैन्याशी इथे अजूनही लढा देत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी संकेत दिले तर सर्वोच्च न्यायालयाच्या 1973 मधल्या गर्भपाताच्या संदर्भातल्या एका निर्णयासंदर्भात त्यांनी ही माहिती दिली. त्याची मान्यता देण्यात आली, ती रद्द करण्याची तयारी केली जाऊ शकते. तसं झालं तर अधिकार धोक्यात येऊ शकेल असं देखील त्यांनी म्हटलंय. बायडन यांनी आशा व्यक्त केली की मसुदा न्यायमूर्तींद्वारे अंतिम केला जाणार नाही. हा निर्णय कायम राहिला तर एक महत्त्वाचा निर्णय हा अमेरिकेतला ठरू शकतो. कॅलिफोर्नियाच्या कार्यकर्त्यांनी गर्भपाताच्या अधिकारांचं रक्षण करण्याची शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाने या गर्भपातावर बंदी घालण्यापासून राज्य सरकारना रोखणारा ऐतिहासिक निर्णय रद्द केला जाऊ शकतो. न्यायालयाकडून मसुदा प्रकाशित झाल्यानंतर 9 न्यायमूर्तींपैकी बहुसंख्य न्यायमूर्ती 1973चा निर्णय रद्द करू इच्छितात असं म्हटलं जात आहे. क्युबातल्या अमेरिकन दूतावासानं आता कॉन्स्युलर सेवा आणि व्हिसा प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. इथले क्युबाचे नागरिक अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं अनियमित होत असलेलं स्थलांतराचा मुद्दा उपस्थित होतो. बुधवारी यासाठी तासनतास इथे नागरिक उभे राहिलेले होते. US ऑफिस ऑफ कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शननं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 6 महिन्यात जवळपास 80,000 क्युबाचे नागरिक सीमेवर पकडले गेलेत. ही संख्या गेल्या काही दिवसांच्या तुलनेत दुप्पट असल्याचं मानलं जात आहे. नायजेरियामधली एक घटना आपण बघतोय. सर्वात मोठं शहर असलेल्या लागोस इथे 3 मजली निवासी इमारत कोसळली, ज्यात 8 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. आणखी अनेक जण अडकल्याची भीती आपत्कालीन विभागानं व्यक्त केली होती. 23 ते 24 जणांना बाहेर काढल्याचं नायजेरियाच्या नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीचे इब्राहिम फॅनलॉय यांनी म्हटलंय. नायजेरियाचं व्यावसायिक केंद्र आणि 1,40,00,000हून अधिक लोकसंख्या असलेलं हे शहर लागोस त्याच्या ओयम्बुगो भागामध्ये रविवारी रात्री उशिरा ही इमारत कोसळली होती. रहिवाशांनी आपत्कालीन पथकाला यावेळी मदत कार्यातही मदत केल्याचं कळतंय. इमारतीमध्ये किती रहिवासी होते हे स्पष्ट झालेलं नाही. पश्चिम आफ्रिकन राष्ट्रामध्ये इमारती कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. लागोसमध्ये गेल्या वर्षी अशा 5 घटनांची नोंद झाली होती, ज्यामध्ये नोव्हेंबरमध्ये 40हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. इमारती सुरक्षित आहेत का याची खात्री करण्यासाठी त्याचं बांधकाम नियमाची अंमलबजावणी करण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप इथे प्राधिकरणांवर केला जातोय. इजिप्तच्या मुस्लिम बांधवांनी ईद उल फित्र निमित्तानं नमाजला उपस्थिती लावलेली होती. या महिन्याची नुकतीच समाप्ती झाली. देशभरातल्या मशिदींमध्ये पहाटेपासूनच नमाज पठण झालं. या निमित्तानं कुटुंबीय एकत्र येत असतात. मुलांसाठी भेटवस्तू आणि नवीन कपडे खरेदी करण्यात आले. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी कैरोमधल्या मोशीर तंतावी मशिदीमध्ये झालेल्या नमाजला उपस्थित होते. त्रिपोलीमध्ये मार्केटमध्ये ईद उल फित्रच्या निमित्तानं खरेदी करण्यात आली, पण यावर्षी कपडे आणि ड्रायफ्रूटच्या किमती वाढल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली. स्थलांतरितांच्या बोटीला झालेल्या अपघातामुळे इथे सणावर दुर्घटनेचं सावट होतं. रात्रीच्या वेळी स्थलांतरितांना थांबवण्याचा प्रयत्न करत असलेल्या लेबननच्या नौदलाच्या जहाजाशी टक्कर झाल्यामुळे काही सेकंदानंतर इथे बोट बुडून ही दुर्घटना घडली होती. जहाजावरचे सुमारे 60 पुरुष आणि महिला आणि लहान मुलांपैकी 47 जणांची नंतर सुटका करण्यात आली. 7 मृतदेह त्यावेळी सापडले होते. बाकीच्यांचा अजूनही पत्ता लागू शकला नाही. याचंच सावट या सणावर होतं.
2 वर्षांच्या कोरोना संकटानंतर इंडोनेशियातही लाखो मुस्लिमांनी ईद उल फित्र जोरात साजरी केली. खाद्यपदार्थांच्या किमती वाढलेल्या असतानाही इथे खरेदी केंद्रांवर गर्दी पाहायला मिळाली. लाखो नागरिक ट्रेन, फेरी, बसनं प्रवास करत कुटुंबासह सुट्टी एन्जॉय करण्यासाठी त्यांच्या गावी परतले होते. जकार्ताच्या रस्त्यावर आणि शहरातल्या मशिदींमध्ये नमाजसाठी बांधव एकत्र जमलेले आपण पाहतोय. 2 वर्षांनी सण एकत्र साजरा करण्याचा आनंद जकार्ताच्या नागरिकांनी व्यक्त केला. सणासाठी निर्बंध कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. फेब्रुवारीच्या मध्यात ओमायक्रॉन रुग्णांची दैनंदिन संख्या 64,000पेक्षा अधिक होती आणि त्यानंतर दैनंदिन रुग्णसंख्या 200च्या आत आहे. इंडोनेशियाच्या 20 कोटी लोकसंख्येपैकी सुमारे 80% पात्र लोकसंख्येचं रविवारपर्यंत पूर्णपणे लसीकरण करण्यात आलं होतं. रशियामधल्या मुस्लिम बांधवांनी देखील ईद उल फित्रची इस्लामिक नमाज अदा केली. सांप्रदायिक तिथे नमाज अदा करण्यात आली आणि इथे नवीन कपडे त्याचबरोबर भेटीगाठी याला महत्त्व असतं. युक्रेनमधल्या युद्धामुळे वाढलेल्या जागतिक खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ होत असतानाही इथे मेजवानीचा आनंद घेण्यात आला. कोसोव्होमधील मुस्लिम बांधवांनी राजधानी प्रिस्टिना इथल्या मध्यवर्ती मशिदीत ईद उल फित्र साजरा करण्यासाठी ते सर्व एकत्र आले होते. मेहमेट फाती मशिदीमध्ये इथे बलिदानाचा दिवस म्हणून हा दिवस ओळखला जातो. इथल्या मोठ्या लोकसंख्येत मुख्यत्वे मुस्लिम बांधव आहेत आणि कॅथलिक समुदाय कमी प्रमाण आहे इथे. युक्रेनमधल्या युद्धामुळे जागतिक पातळीवर ज्या खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाली होती त्याचा परिणाम इथल्या सणावर देखील दिसून आला. बोस्नियामधल्या हजारो मुस्लिम बांधवांनी ईद उल फित्रचा सण साजरा केला. देशभरातल्या मशिदींमध्ये मुस्लिम बांधव विशेष प्रार्थनेला उपस्थित होते. वजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईद उल फित्रच्या सणाचा रमजानचा पवित्र महिना नुकताच संपला आणि बोस्नियाचे प्रमुख इमाम हुसेन कावाझोविक यांनी साराजेव्हमधल्या गाझी हुसरेव बेग मशिदीमध्ये नमाज अदा केली. बुखारेस्टमध्ये स्पोर्ट्स हॉलमध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं हा सण साजरा केला. युक्रेनमधलं युद्ध सुरू असताना इथे सहिष्णुता आणि शांततेचं आवाहन करण्यात आलं. आम्ही सर्व शांततेसाठी, सहिष्णुतेसाठी, चांगल्या गोष्टींचा विजय होण्यासाठी आणि वाईट गोष्टींचा नाश होण्यासाठी प्रार्थना करत आहोत, असं इस्लामिक संस्थेचे संचालक गेमलेदिन डेमिरेल यांनी म्हटलंय. युक्रेनमधल्या युद्धामुळे एकीकडे किमती वाढत आहेत इंधनाच्या आणि खाद्यपदार्थांच्या देखील. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा सण साजरा होत होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी देखील हा सण साजरा केला. जगभरातील मुस्लिम बांधवांनी रमजानमध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत इथे खाणंपिणं वर्ज्य केलेलं असतं आणि त्यानंतर ही नमाज अदा केली जात असते. शेकडो उपस्थितांना संबोधित करताना बायडन यांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून ईद उल फित्र व्हाईट हाऊसमध्ये इथे साजरा करण्याचं वचन दिलं होतं. पण कोरोनामुळे गेल्या वर्षी व्हर्च्युअली इथे सण साजरा करावा लागलेला होता. पण 2 वर्षांनंतर हा सण साजरा करता येत असल्यामुळे यावेळी जगभरातल्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला होता. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ऑन्टारियोमधल्या कॅनडातल्या मुस्लिम असण्याचा अर्थ काय आहे याबद्दल कॅनडियन नागरिकांना शिक्षित करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार आहोत असं देखील यावेळी ट्रुडो यांनी म्हटलंय. मुस्लिम बांधव आणि संस्थांबद्दलच्या नोंदी जतन करण्यासाठी कॅनडातील मुस्लिमांना मदत करणार आहोत, त्यासाठी आमचं समर्थन कायम असेल असंही ते म्हणाले. केनियाच्या राजधानीतही मुस्लिम बांधवांनी रेमा मशिदीत रमजानच्या शेवटी ईद साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक एकत्र आले होते. नैरोबीतल्या रेमा मशिदीमधील इमाम अब्दुल गनी बशीर यांनी म्हटल्याप्रमाणे हा गरीब आणि दयाळू लोकांच्या स्मरणाचा दिवस आहे. युक्रेनमधल्या युद्धामुळे वाढलेल्या एकीकडे सगळी झालेली महागाई आणि ज्याच्यामुळे इंधनाचे दर देखील वाढलेत, या सगळ्याचे परिणाम यावर जाणवत होते. हजारो पॅलेस्टिनी मुस्लिमांनी देखील अलक्सा मशिदीच्या कंपाऊंडमध्ये ईद उल फित्रच्या निमित्तानं सर्वजण एकत्र आले होते. 3 दिवसांची सुट्टी लागून आल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावलेली होती. अलक्सा मशीद इस्लाममधलं 3रं पवित्र स्थान मानलं जातं. इस्तांबूलमधल्या हागिया सोफिया मशिदीमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी इथे नमाज अदा केली होती. 6व्या शतकातील इमारत इथे आहे आणि बाहेरच्या चौकामध्ये या सगळ्या परिसरात प्रचंड गर्दी झालेली होती. 2 वर्षांपूर्वी तुर्कस्तानचे अध्यक्ष रसेप तय्यप एर्दोगन यांनी शहराच्या प्रतिष्ठित पुरातन काळातल्या कॅथेड्रलचं रूपांतर या इस्लामिक प्रार्थनागृहात केलं आहे.
पुन्हा एकदा आपण बातम्या थोडक्यात बघणार आहोत. न्यू मेक्सिकोमधले अग्निशमन दल अमेरिकेतला सर्वात मोठा वणवा रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. लास वेगास शहर आणि इतर गावांना या तडाख्यापासून रोखण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आगीची झळ लास वेगासच्या बाहेरच्या भागापर्यंत पोहोचली. लोकसंख्या इथली सुमारे 13,000हून अधिक आहे. आठवड्याच्या शेवटी आणखी तीव्र वारे वाहणार असल्याच्या शक्यतेमुळे अग्निशमन दल सज्ज झालंय. आगीनं शेकडो चौरस मैल डझनभर घरं देखील इथे जळून खाक झाली आहेत. या परिसराचं मोठं नुकसान होत आहे. पर्वतांच्या कडेला असलेल्या शहरांजवळ इथल्या उंच पोंडरस पाईनचं देखील भाग आहे आणि इथल्या जंगलांचं देखील या आगीमुळे मोठं नुकसान होत आहे. यामुळे आणखी घरं उद्ध्वस्त होण्याची शक्यता व्यक्त होतीये. सुमारे 15,500 घरं आतापर्यंत रिकामी करण्यात आल्याचं न्यू मेक्सिकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. अमेरिकेतल्या सर्वात मोठा वणवा रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी विमान आणि हेलिकॉप्टरची देखील अशी मदत घेतली जाते. वणव्याचं शमन करण्यासाठी लागणारी रसायनं अशा पद्धतीनं विमानातून फवारण्यात येतात. आगीचा भडका आणखी पसरू नये यासाठी सर्व प्रयत्न इथे केले जात आहेत. हवाईमधली दृश्य आपण बघतोय. किलोवेआ ज्वालामुखीतून प्रवाह अजूनही सुरू आहे. सप्टेंबरपासून सुरू असलेला प्रवाह काही दिवसांनी थांबला होता. आता मात्र तो पुन्हा प्रवाहित झाल्याचं दिसतंय. नॅशनल पार्कमधल्या हवाई ज्वालामुखीचं विवर पुन्हा एकदा त्यामुळे या लाव्हा रस्त्यानं भरत चाललाय. 2 आठवड्यांपासून हा असा लाव्हा प्रवाह सुरू आहे. ज्वालामुखी शमण्याची सध्या तरी शक्यता नाही असं अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण शास्त्रज्ञांनी म्हटलंय. हलेमाऊ क्रेटरमध्ये 300 फुटांपेक्षा जास्त खोल लाव्हा तलाव तयार झालाय. बातम्या कोरोना संदर्भातल्या. देशभरात गेल्या 24 तासात 3,275 नव्या रुग्णांची नोंद झाली. 3,010 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 55 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला. सध्या देशभरात 19,719 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 55 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं कोरोना बळींची संख्या 5,23,975 पर्यंत पोहोचली. बातमी ग्रीसमधली. कोरोना निर्बंध रविवारपासून कमी करण्यात आले. युरोपमध्ये उन्हाळी पर्यटनाच्या काळात निर्बंध कमी झाल्यानं जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मानले जात आहेत. विमान प्रवासादरम्यान आणि विमानतळांवर मास्क वगळता आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांसाठी सर्व कोरोना नियम हटवण्यात आल्याचं ग्रीसच्या नागरी उड्डाण प्राधिकरणानं घोषित केलं. याआधी प्रवाशांना लसीकरण किंवा कोविड निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट पुरावा म्हणून दाखवावा लागत होता. पर्यटनासाठी ग्रीस प्रसिद्ध आहे आणि देशांतर्गत उत्पादनात सुमारे 20% वाटा पर्यटन क्षेत्राचा मानला जातो. उन्हाळी हंगाम सुरू होण्याआधी उपाय शिथिल केले जातात. 1 मे ते 31 ऑगस्ट या कालावधीत लसीकरण प्रमाणपत्र कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहेत आणि ती परत आणायची की नाही याचा निर्णय ऑगस्टमध्ये घेतला जाणार आहे. इंडोर कार्यक्रमात ग्राहकांच्या संख्येवरचे निर्बंध निलंबित करण्यात आले होते. पण मास्क अजूनही आणि घरांमध्ये वाहनांमध्ये आवश्यक आहे असं म्हटलंय. कारण तज्ज्ञांनी घराबाहेर तसंच गर्दीच्या ठिकाणी ते वापरण्याची शिफारस केली आहे. कोणीही आमची प्रमाणपत्र तपासत आता नाही याचा आनंद झाल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत होते. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांना कोरोनाची लागण झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं जाहीर केलं. व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनरनंतर त्यांना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. ब्लिंकन यांचं लसीकरण पूर्ण झालंय पण त्यांना सौम्य लक्षणं असल्याचं प्रवक्ते नेड प्राइस यांनी म्हटलंय. मंगळवारी त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली होती पण बुधवारी लक्षणं जाणवल्यानं त्यांची RT-PCR टेस्ट करण्यात आली. बायडेन प्रशासनाच्या चीन धोरणाविषयी ब्लिंकन आज म्हणजे गुरुवारी भाषण देणार होते पण हे भाषण अनिश्चित काळासाठी आता पुढे ढकलण्यात आल्याचंही नेड प्राइस यांनी म्हटलंय. आणि जगभरातल्या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. येणाऱ्या सगळ्या बुलेटिनमध्ये अशाच वेगवेगळ्या बातम्यांचा तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत. जाताना महत्त्वाची आठवण, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवर सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ देखील तुम्हाला पाहता येतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.